चला तर मंडळी, कॅप्शन तर तुम्ही वाचलंच असेल. मग तो एक पदार्थ कोणता आहे हा जर तुम्हाला माहिती करून घ्यायचा असेल तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि तुम्ही तो बघणार, होय की नाही. तर उपीट किंवा उपमा याची रेसिपी मी काही सांगत नाही, कारण की आपण सगळे रेग्युलर तीच एक पद्धत वापरतो. कोणी उपीट म्हणतं तर कोणी उपमा म्हणतं. तर इथे मी कांदा, टोमॅटो आणि मिरची, कढीपत्ता वापरून सगळं ते मसाला भाजून घेतला आहे. त्याच्यानंतर तो अगदी व्यवस्थित भाजला. पण टोमॅटो टाकल्यानंतर काही जण टोमॅटो टाकतात, काही जण टाकत नाहीत. पण मी ते टोमॅटो टाकल्यानंतर त्याला कलर एक वेगळाच असा लाल प्रकारचा आला. मग मला ती ट्रिक वापरावीशी वाटली. मग इकडं सगळं हे मिश्रण व्यवस्थित असं उकळी घेऊन मी जो पदार्थ टाकला तो आता लवकरच येईल बघा. तो पदार्थ म्हणजे दूध. आपण 1-2 ते 3 चमचे दूध टाकलं की उपीट किंवा उपमा आपला एकदम असा पांढरा शुभ्र दिसतो. आता तुम्हाला तो लगेच दिसणार नाही, कारण की टोमॅटोचा कलर पूर्ण त्यामध्ये उतरलेला आहे. तर तुम्ही शेवटी बघू शकताय उपीट आपलं एकदम पांढरं शुभ्र, जसं आपण हॉटेलमधून किंवा बाहेरचं विकत घेतो ना त्याच्यापेक्षा छान होतं आणि दिसतं देखील. तर यामध्ये पण एक आहे, तेल भरपूर उपीटमध्ये घालावं म्हणजे उपीट अगदी छान होतं आणि मऊसूत लुसलुशीत होतं. तर बघूच शकताय तुम्ही उपीटला कसा पांढरा कलर आला आहे. थँक्यू.